गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यात एकूण 119 ग्रामपंचायती, त्यातील 7 ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक अथवा ग्राम विकास अधिकारी हे पद रिक्त असून 112 ग्रामसेवक कार्यरत आहेत. त्यापैकी किती ग्रामसेवक आपल्याला दिलेल्या मुख्यालयात नियमित कामकाज करतात हा संशोधनाचा विषय ठरत आहे. सर्वच ग्रामसेवक कर्तव्यात कसूर करतात असे नाही, पण काही बोटावर मोजण्या इतक्या ग्रामसेवकांमुळे सर्वांनाच बदनामीस सामोरे जावे लागत आहे. अनेक गावातून तक्रारी येतात, पण वरिष्ठांशी असलेल्या संबंधामुळे त्या तक्रारी हवेतच विरली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने लोकप्रतिनिधी नाही, त्यामुळे अंकुश ठेवणार कोण असा प्रश्न नागरिकांमध्ये पडलाय. त्यासाठी एस मराठी न्यूज चॅनलच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की आपल्या गावात ग्रामविकास अधिकारी अथवा ग्रामसेवक नियमित ग्रामपंचायतीत उपस्थित राहत नसल्यास, वारंवार पंचायत समितीत मीटिंग असल्याचे सांगत ग्रामपंचायतीकडे पाठ फिरवत असल्यास, गावात विकास कामे करताना काही हेराफेरीचा अथवा घोटाळा झाल्याचा संशय असल्यास, शासकीय कर्मचारी असतानाही संघटनेचा पदाधिकारी म्हणून वावरत दबाव तंत्र तयार करत असल्यास, अगर कोणतेही गैरवर्तन अथवा बेकायदेशीर कामकाज केल्याचा संशय असल्यास, या संदर्भात कोणतीही तक्रार असेल तर आमच्याशी संपर्क साधून माहिती द्यावी. माहिती देणाऱ्यांचे नाव जाहीर करू नये अशी अपेक्षा असल्यास ती गुप्तता देखील ठेवली जाईल. परंतु तुमच्या तक्रारीची दखल आम्ही स्वतः घेऊन त्याचा पाठपुरावा करून सामान्य जनतेला न्याय देण्यात येईल असे आवाहन एस मराठी न्यूज कार्यकारी संपादक संदीप गुंजाळ यांनी केलंय. नमस्कार. आज सोशल मीडियावर एक पोस्ट वाचण्यात आली ग्रामसेवकांच्या संदर्भात. नंतर कुतूहल म्हणून मी थोडीशी माहिती घेतली आणि त्यात बऱ्यापैकी मला तथ्य आढळले, म्हणून मी बोलते आहे. 119 ग्रामपंचायती आपल्याकडे आहे आणि 7 रिक्त जर सोडल्या तर 112 ग्रामसेवक आपल्याकडे कार्यरत आहे. पण संशोधनाचा विषय असा झाला आहे की या 112 पैकी किती ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी कार्यालयीन वेळेत तिथे किती वेळ देत आहेत, हजर असतात. ठीक आहे, पंचायत समितीला त्यांची कामं असतात, हरकत नाही. पण त्या वेळे व्यतिरिक्त खरोखर पूर्ण वेळ 6च्या 6 दिवस आणि 9 ते 12, 9 ते 5 पर्यंत यांना खरोखर ग्रामपंचायत मध्ये किंवा पंचायत समितीमध्येच कामं असतात का? ही लोक नेमका जे त्यांना ज्या कामासाठी नियुक्त केलेलं आहे त्या कामांमध्ये कुठेतरी कुचराई होते आहे का, हे आपल्या सर्वसामान्य जनतेने आता पुढाकार घेऊन बघण्याची वेळ आलेली आहे. आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नसल्यामुळे प्रतिनिधी नाहीत, मग सामान्य जनतेने दाद कुणाकडे मागायची हा प्रश्न आज उपस्थित झालेला आहे. आज मी एक सामान्य नागरिक म्हणून आणि सामान्य लोकांची कैफियत म्हणूनच मी इथे बोलत आहे. सगळेच कदाचित इतकं स्पष्टपणे निर्भीडपणे बोलू शकणार नाही, परंतु सामान्य लोकांची ही कैफियत मी आज इथे मांडत आहे. आणि सर्व ग्रामसेवकांवर कुठेतरी काहीतरी अंकुश असावा किंवा त्यांनी त्यांचे काम योग्य पद्धतीने करावे, सामान्य लोकांना वेठीस धरू नये किंवा धरले जाऊ नये, यासाठी ही इथे नम्र विनंती आहे. धन्यवाद. आता मी असे म्हणणार नाही की सर्वच ग्रामसेवक कामचुकार आहेत, नाही, कदाचित मोजकेच असतील. पण या मोजक्या कामचुकार लोकांमुळे सर्वच ग्रामसेवक बदनाम होत असतील तर याचा इतर ग्रामसेवकांनी देखील विचार करावा. आणि हे फक्त ग्रामसेवकांबद्दलच नाही, इतरही शासकीय कर्मचारी असतील. हे निदर्शनास येत आहे की उडवाउडवीची उत्तरं दिली जातात. सामान्य नागरिकांच्या समस्या ह्या अगदी सहजपणे उडवल्या जातात, त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. मग ते शिक्षक असतील, ते शासकीय कर्मचारी, मग ते नगरपंचायत मधले असतील, पंचायत समिती मधले असतील, तहसील कार्यालय मधले असतील किंवा इतरही. मी वैयक्तिक कुणालाही इथे बोलत नाही, पण हा अनुभव सर्वसामान्य जनतेला येतो आहे. तर हे कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे, थांबणं गरजेचं आहे, इतकंच मी इथे अपेक्षित ठेवते. दिंडोरी तालुक्यामध्ये एकूण 119 ग्रामपंचायती आहेत. त्या प्रत्येक ग्रामपंचायतीला एक ग्रामसेवकाची नेमणूक केलेली आहे. त्यापैकी 7 ग्रामपंचायतीमध्ये
ग्रामसेवक पद हे रिक्त आहे. उर्वरित 112 ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक हे कार्यरत आहेत. दिंडोरी तालुक्यात एकूण 112 ग्रामसेवक कारभार पाहत आहेत, परंतु दिंडोरी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ग्रामसेवक पूर्णवेळ ग्रामपंचायतीमध्ये कारभार पाहतो का किंवा तिथं थांबतात का, हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे. स्थानिक नागरिकांना पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एक तालुका आदिवासी तालुका आहे. ग्रामीण भागातील जनतेला विविध शासकीय योजनांसाठी ग्रामसेवक पूर्णवेळ असणे गरजेचे असते, परंतु पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. ग्रामसेवक का नाही हे जर विचारले तर ग्रामसेवक कुठेतरी पंचायत समितीला मिटिंगसाठी गेलेले आहेत असे वारंवार त्यांना उत्तरे मिळते, परंतु खरंच असे आठवड्यातून किती वेळा पंचायत समितीमध्ये मीटिंग असतात हे देखील बघणे उत्सुकतेचे किंवा औत्सुकतेचे ठरेल. संघटनेच्या नावाखाली आपण कर्मचारी आहोत याचा विसर या कर्मचाऱ्यांना पडत चालला आहे आणि आपण संघटनेचे पदाधिकारी म्हणून वावरत असताना आपल्याला शासनाने कोणत्या कामासाठी आपली नेमणूक केली आहे हा देखील त्यांना विसर पडला आहे. हे देखील एक खेदाची बाब म्हणावी लागेल. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.